नमस्कार स्वामी भक्तांनो, माझ्या स्वामीला अर्पण मराठी चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी, हे दोन संकेत स्वामींचे आहेत. स्वामी आपल्याला हे संकेत देत असतात. या संख्येच्यावरूनच आपण ठरवू शकतो की स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद आपल्यावर आहे की नाही. तुम्ही जर स्वामींचे सेवेकरी असाल किंवा त्यांचे भक्त असाल तर असे अनुभव तुम्हाला देखील येत असतीलच. हे संकेत समजण्यासाठी आपल्याला स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास असावा लागतो. स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास आहे त्या लोकांना याचे अर्थ समजत असतात. स्वामी समर्थ महाराज त्यांची नित्यसेवा करणाऱ्या सेवेकऱ्यांना, स्वामी भक्तांना वेगवेगळे संकेत देत असतात. त्यातील ते संकेत प्रत्येकालाच ओळखता येतात असे नाही. स्वामी समर्थ महाराज आपल्या सेवेने खुश झाले आहेत की नाही किंवा त्यांचा आशीर्वाद आपल्यावर आहे की नाही हे कसे ओळखावे, असा प्रश्न प्रत्येकालाच पडला असेल. परंतु या प्रश्नामध्ये न गुरफटून जाता आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशी माहिती सांगणार आहे की हे संकेत जर आपल्याला मिळत असतील तर स्वामी समर्थ महाराज आपल्यावर खुश आहेत, त्यांचा आशीर्वाद सदैव आपल्यावर आहे असे समजावे. त्यातील पहिला संकेत आहे, ज्यावेळी आपण स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतो, त्यांचे पारायण करतो किंवा त्यांचे नामस्मरण करतो आणि ही सेवा जर आपण विश्वासाने, श्रद्धेने, मनोभावाने करत असाल किंवा देवघरासमोर किंवा स्वामींच्या फोटोपुढे किंवा मूर्तीपुढे बसून ही सेवा तुम्ही करत असाल, तेव्हा अचानकच आपल्याला चांगला सुगंध येतो आणि त्यावेळी आपले मन अगदी प्रसन्न होते. त्यावेळी जर आपले मन प्रफुल्लित होते ज्यावेळी आपण स्वामींची सेवा करत असतो. ज्यावेळी जर आपले मन प्रसन्न झाले असेल किंवा आपल्या घरामध्ये सुगंधित वातावरण निर्माण झाले असेल तर स्वामी समर्थ महाराज आपल्या सेवेने प्रसन्न झाले आहेत व त्यांचा शुभ आशीर्वाद सदैव आपल्याबरोबर आहे असे समजावे. व स्वामी समर्थ महाराज सदैव आपल्या अवतीभोवती आहेत. ते आपले सदैव वाईट गोष्टीपासून संरक्षण करतात व त्या आपल्या पाठीशी उभे राहिले आहेत असे समजावे. कारण स्वामी समर्थ महाराज हे त्यांच्या भक्तांना, सेवेकरांना सदैव म्हणत असतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या वाक्याप्रमाणे ते आपल्या सदैव पाठीशी असतात. मित्रांनो, दुसरा संकेत म्हणजे ज्यावेळी आपण रात्री झोपतो व झोपल्यानंतर स्वामी समर्थ महाराज आपल्या स्वप्नामध्ये येतात. स्वामी समर्थ महाराज यांच्या स्वप्नामध्ये येऊन दर्शन देतात. त्यांनी आपल्याला खूप भाग्यवान समजावे. कारण स्वामी समर्थ महाराज हे त्यांच्या स्वप्नात येतात जे स्वामी समर्थ महाराजांची सेवा नित्यनेमाने व श्रद्धेने करतात व त्यांच्यावर विश्वास ठेवतात. त्यांनाच ते दिसतात. स्वप्नात का असेना पण स्वामी येऊन आपल्याला दर्शन देणे ही खूप नशीबवान व पुण्य कमावलेल्या लोकांच्या वाट्याला येत असते. त्यामुळे स्वामी स्वप्नात येऊन आपला आशीर्वाद देणे किंवा दिसणे हे खूपच शुभ संकेत आहेत. हे दोन संकेत ज्या स्वामी सेवेकरांना किंवा भक्तांना मिळतात त्यांनी आपल्याबरोबर स्वामी सदैव आहेत याची जाणीव ठेवून आपली सर्व कार्य करावी व कोणतेही कार्य करत असताना घाबरून न जाता स्वामी समर्थ महाराजांवर दृढ विश्वास ठेवावा व माझे सर्व कामे तुम्हीच मार्गी लावा असे म्हणून त्यांना नमस्कार करा. असे जे जे लोक करतात त्यांची सर्व कामे निर्विघ्नपणे पूर्ण होतात. ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये हे संकेत येतात त्यांनी स्वतःला खूप नशीबवान समजावे व स्वामी समर्थ महाराज आपल्याबरोबर असल्याचे समाधान देखील मानावे. हे सुख सर्वांच्याच वाटेला येते असे नाही. जे निस्वार्थपणे स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतात व त्यांच्यावर विश्वास ठेवतात त्यांच्याच बाबतीत हे सर्व घडते. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. मी तुम्हाला
परत भेटते अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आजच आपल्या स्वामीला अर्पण मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.